तर नमस्कार मंडळी, मी निखिल राव अलिबाग निखिल या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा वेलकम आहे. सो आज आहे होळीचा सण आहे. तर सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वेळेला पण आपल्या खानावळजवळ आपल्या ऑफिसच्या इथे पाककला स्पर्धा आयोजित केली आहे. आणि ह्या वर्षी आपला वर्ष 5वं आहे आणि सगळं तयारी झालेली आहे ऑलमोस्ट. आता हळूहळू टायमिंग दिलेलं होतं 6-7:30च टायमिंग आहे, पण आता हळूहळू सगळेजण यायला सुरुवात होते आणि बाकीची तयारी वगैरे सगळी झालेली आहे. मी जसं तुम्हाला माहिती आहे माझी हेल्थचा इश्यू झालेला, सो त्यामुळेच एवढं काय जास्ती मला करता नाही आलं. जे काय केलं काका वगैरे आहे, नंतर आपले बाजूचे इथले सगळेजण ओळखीचे आहेत. सो बघूया कसा कार्यक्रम जाते, काय जातं. तो जेवढं माझ्याने होता येईल ते सगळं मी शूट करीन तुम्हाला आणि दाखवीन. सो बघताय बाकीचं सगळं इकडे पाठी बघताय, बोर्ड वगैरे लागलेला आहे, स्टेज लागलेला आहे आणि ऑलमोस्ट सगळीच तयारी झालेली आहे. होळी पण लागलेली आहे. सो जाऊन तुम्हाला दाखवतो काय काय तयारी झाली आहे आणि हळूहळू जसे जसे लोक येतील ते पण तुम्हाला दाखवेन. सो चला मस्त आपला एक जो कार्यक्रम आहे त्याचा आनंद घेऊया. चला. तर म्हणजे बघताय एकदम तयारी अशी मस्त झालेली आहे. लोक पण यायला सुरुवात झाली आहे हळूहळू. बघताय तिकडे मिसळ पण आहे. बघता चला. काय माहिती गाजर असे 3 वेगळे केले. अच्छा, हे पालक आहे, गाजर आणि बीट. हां, पाण्याची बॉटल सूर्यफुलाच्या बिया आणि कलिंगडाच्या बियांपासून बनवलेली. म्हातारा माणसांपर्यंत खाऊ शकतो असे पौष्टिक. त्याचं काय फायदा? त्यामुळे खाण्याला लागेल सूर्यफुलाच्या टेस्ट आहे त्याच्यामध्ये विटामिन्स आहेत, न्यूट्रिशन म्हणून. गुळात केलेले आहेत आणि उपवास म्हणून आपण खाऊ शकतो. त्याच्यामध्ये फिलिंग काय त्याच्यामध्ये मोदकामध्ये विचार घ्यायचा आहे, त्याच्यात खोबरं आपला आणि त्याच्यामध्ये गुलकंद घ्यायचं आणि आपले खायचा विडा असतो त्याचं हे करू. मॅडम आणि हे कशाचं? गव्हाच्या पिठाचं, मैद्याची कचोरी मैद्याचं. थोडं गव्हाचं पीठ टाकलं, चटणी द्या. पाणी हवं दुसरी हे कुठले? हे रव्याचे कटलेट, हे बीट टाकून केलेले, हे पालकचे. अच्छा, आणि ग्रीन रोल मध्ये गाजर, मटर, फरसबी, शिमला मिरची. ते मेयोनीज आहे का?
हा हे मेयोनीज आहे. ही आपली खोबऱ्याची चटणी सॉस. ब्रेड मध्ये त्याच्यात गाजर मटार आतमध्ये फिलिंग त्याचं सगळं हे शॅलो फ्राय डीप फ्राय केलं. सुरण नॉनव्हेज सुरण व्हेज लाईक नॉनव्हेज सुरण नॉनव्हेज ओके. सुरणाचं कालवण आणि सुरणाची काप. कालवण हा सुरणाची कालवण सुरणाची काप. माईक घ्या माईक. हे कसं केलं कालवण म्हणजे हे याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर मिरचीचं वाटण आणि कोकम टाकलेलं आहे. म्हणजे काळं वाटण म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलं. बाकी बाकी काही नाही. मच्छी पूर्ण मच्छी हे शॅलो फ्राय केलंय. हे शॅलो फ्राय केले. आलं लसूण कोथिंबीर मिरचीचं वाटण लावले. नाही रवा वगैरे काही नाही. नुसतंच मसाला आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण मसाला. नॉनव्हेज गरम गरम हे छान लागतं. हो तसं नॉनव्हेज खाल्ल्यासारखं लागतं म्हणजे पॉसिबल शालो फ्राय. सुरत कसा खाल्ला असतो ना कोकम थोडंसं टाकावंच लागतं आणि फिशच्या कालवणामध्ये आंबट चिंच किंवा कोकम असतं. कोकम कधी तुम्ही आधी शिजवताना टाकलेले आणि कालवणामध्ये नंतर उकळून शिजवून झाल्यानंतर कोकम टाकलं पाहिजे की शिजत नाही. शिजल्यानंतर मग कोकम टाकलेलं हे मी टाकून नॉनव्हेज तर थोडंसं तिखटच नंबर काय पावभाजी काय फ्लावर आहे, बटाटा आहे, मटार, गाजर आहे, बीट टाकतो. हां, कारण फूड कलर न वापरता बीट वापरतो. आणि मसाला पावभाजीचा घरी केलाय नाही तो पण मी तो सवयीचं वापरतो. ऋषिकेश माळी यांचं स्वागत आता आपले सुतार साहेब करतील. निलेश सुतार साहेब स्टेजवर या. या पदार्थाचं नाव आहे पोहा पोळा आणि हे आहेत सत्तूचे लाडू. दोन्ही पौष्टिक आहेत. हे करताना म्हणजे इडली डोसापेक्षा काहीतरी वेगळं असं इनोव्हेटिव्ह म्हणून तांदूळ, थोडीशी डाळ उडदाची डाळ, पोहे आणि थोडीशी मीठ मिक्सर काढून आपण तव्यावरती जसा डोसा काढतो तसं हे पॅनकेकसारखं काढलं आणि सरबत. आणि हे आहेत सत्तूचे लाडू. ह्याच्यात गहू भिजवून भाजून त्याच्यामध्ये तूप आणि गूळ आणि थोडीशी सुंठ पावडर म्हणजे सात्विक त्याच्यासाठी. पहिले तुम्ही तिखट की गोड ट्राय करणार. छोटेच बनवले दोन पदार्थ आहेत. एक मोठ्यांसाठी आहे. आता आपली थंडी चालू असते तेव्हा आपण आल्याच्या वड्या केलेल्या आहेत आणि टेस्ट करू.
आणि हे लहान मुलांसाठी नाचणीचे ढोकळा केलेला आहे. कारण का मुलं खात नाहीत म्हणून. त्याच्यामध्ये ताक आहे आणि साखर म्हणजे फोडणी केली आणि त्याच्यामध्ये साखर ऍड केली, थोडं पाणी ऍड केलं, ते वरून टाकलं, खोबरं टाकलेलं आहे आणि ताक साखर हे झटपट तयार होतात. म्हणजे थोडा इनो टाकलेला. आपण फर्मेंट इन्स्टंट करण्यासाठी इनो टाकला, नाही तर मग फर्मेंट करू शकतो. त्याच्यामध्ये खोबरं आहे, थोडीशी खसखस टाकलेली आहे, गुळाची आहे त्याने. टिकाऊ पण नेण्यासाठी, प्रवासात नेण्यासाठी या भरपूर दिवस जातात. पाणी नाही लागलं तर किती दिवस जाऊ शकतो. प्रवासात आपल्याला 15 दिवस नेण्यासाठी आहे. लहान मुलांसाठी थोडंसं गोड केलंय लहान मुलांना. त्या नाचणी आपल्याकडे लहान मुलांना खाल्ली जात नाही जास्त. सोबत मिरची पण आहे. बघा मुलांसाठी केलं पण थोडं गोड केलं. त्याच्यातही भरपूर काही ना काही आहे. तर त्याच्यामुळे दुधी किसून ढोकळा आहे. आपण नेहमी जिरं राई फोडणी करतो तशी त्याची करायची. त्याच्यात दाण्याचं कूट, खोबरं, त्याच्यानंतर तीळ आणि बाकी तिखट मीठ किंवा आपल्याला ऑप्शन मिरची हवी असेल तर मिरची, तिखट हवं असेल तर तिखट, असं हे करायचं आणि परतवायची. बराच वेळ परतवायची कारण ती पूर्ण कोरडी झाली पाहिजे. आता हे कसं चुरचुरीत होते, पण आता ही इथे येऊन 4 तास झाले त्यामुळे ती थोडीशी आता मऊ झाली. नाही तर ती एकदम चुरचुरीत होते. म्हणजे छोटी मुलं पण अशी खाऊ शकतात जर कमी तिखट केली. त्यांना कळतही नाही की कशाचं काय केलं. आधी काय सुकवायची का दुधीची सर? दुधी किसायचा, पूर्ण असा पाण्यात धुवून तो पिळायचा, कोरडा करायचा एकदम. फक्त सालं, हे नाही, फक्त सालं किसायची. म्हणजे आपण फोड कापली ना की सालं फक्त किसून घ्यायची आणि मग ती धुवायची आणि मग पूर्ण एकदम हे पिळून घ्यायची. त्यातला पाण्याचा अंश सगळा जाऊ द्यायचा आणि मग नंतर आपण जी नॉर्मल फोडणी करतो तशी फोडणीला टाकायची. आणि मग नंतर खोबरं सुकं पाहिजे तर सुकं, ओलं पाहिजे तर ओलं, आपल्यावरती असतं ते. जनरली सुकं टाकलं तर जरा जास्त छान वाटतं. दाण्याचं कूट, तीळ आणि तिखट मीठ असं घालून बराच वेळ कमी गॅस म्हणजे एकदम मंद गॅसवर परतायचं आणि एकदम ते असं. आता बघा तुम्हाला कळणारही नाही की हा दुधी किसलेला आहे का नाही ते. आणि ही 2-3 दिवस. उपवासाचे गुलाबजामुन आहेत, रताळे वापरले आणि याच्यामध्ये पण रताळ्याचे चिप्स केलेले आहेत. रताळा, मिल्क पावडर याचा वापर करून हे बनवले आणि आपलं तुपात तळून ह्याची साखर. बाकी आपली सेम रेसिपी, फक्त रताळ्याचा वापर केलेला आहे. हे रताळ्याचंच आहे. थोडं आणि रवा पण आहे. नाही, फक्त उपासालाच आपण यूज करू. रताळ, मिल्क पावडर. मिल्क पावडर आहे काय ही का पावडर पण बॉन्डिंगला बरं वाढली रताळे आणि तळले तळले. हा, हे शेंगदाणा तेलात तळलेले. हे फ्लेवर्ड मोदक आहे. हे गुलकंद म्हणजे रोजचे आहेत आणि हे ऑरेंज. ह्याच्यामध्ये आतमध्ये स्टफिंगसाठी गुलकंद भरलेला आहे आणि ह्याच्यात संत्र्याचा वापर केला आणि संत्र्याची जी सालं असतात ना ती पण किसून टाकली आणि मग सांगते कलर आहे जेल कलर फक्त आपलं ते गुलकंद आणि हे संत्र्याचं. हा काय लागतं
खाल्लं मस्त लागलं काय काय ते मी स्वतः वळलेले ही जरा अशी कुरकुरीत खाल्ली समोसे पेटल समोसे यांना हे कलर होळीचे आपल्या रेग्युलर होतं तसं ते फक्त कलर छोट्या मुलांचे कार्यक्रम घ्यायचे आहेत बाजू पॉईंट आहे छोट्या मुलांनी रांगेत यावे आतमध्ये काय हसकट नारळ आणि लवकरात लवकर यावे त्यावेळी मुलंही लवकर आपापली फक्त नाचणी आहे कोटिंगला मुली लवकर या छोट्या मुलांनी आतमध्ये फक्त खोबरं आणि हे घेतलं फक्त गूळ आणि खसखस नाव द्या छोट्या मुलांनी पटपट मुगाची डाळ उडदाची डाळ आणि चण्याची डाळीचे वडे बनवले हे नुसते उडदाची डाळीचे वडे आणि चटणी चला प्रिया दुसरा चान्स दिलेला आहे प्रियांचा आणि तिसरा चान्स पण दिलेला आहे पुढे पुढचं नाव काय मुगाची डाळ वापरली हा मुगाची डाळ उडदाची हा, सुका. डाळ आणि हे नुसते चला उडदाची एक चान्स दिलेला आहे दुसरा चान्स पण गेलेला आहे आणि तिसरा चान्स तिन्ही चान्स गेलेले आहेत चला पुढे पुढे आपण आठवले एक चान्स दिलेला आहे आणि ईशान पाटील मी रताळ्याचे गुलाबजाम आणि एक पॉईंट मिळालेला आहे सगळ्यात पौष्टिक म्हणायला चला पुढे जाऊ म्हणजे आपण प्रोटीन घेतो जिमला जातात वगैरे तर आता बेस्ट सांगितलेलं आहे आणि आपण आता वेगवेगळ्या म्हणजे बकेट ऍक्टिव्ह केले जाते खूप सुंदर चला तिसरा चान्स चमच्याने टेस्ट करायची व्हॉलेंटियरचं काम बरोबर होते असं मला वाटत नाही चला पुढच्या त्या अंतरावर पुढे घ्या नाव काय जुई कांबळे पहिला चान्स दिलेला आहे जुईचा जुई पण घ्या मॅडम दुसरा चान्स दिलेला आहे आणि लास्ट चान्स आहे जुईचा लास्ट चान्स दिलेला आहे चला जुई कांबळे बाद झालेले आणि अगदी सेकंदात 15 होणारे पदार्थ आहेत. पुढील खेळाडू अजिबात वेळ नाव सांगा पुढील खेळाडूचं नाव सांगा काय नाव दुधात केली एक चान्स गेलेला आहे मिल्कमेड पण नाही फक्त दूध वेलची वीर परवळ आणि एक चान्स गेलेला आहे परवळ शिजवलेला नाहीये कच्च्या रताळ्याची साल दुसरा चान्स ते केलेलं चला परवळ दुसरा चान्स परवळला बहुतेक अंदाज येत नाही फास्ट वर जातोय परवळ तुमचा लास्ट पुढे चला पुढे कोण आहे मम्मीची पद्धत मला वाटते स्पर्धेत संपलेले आहेत स्पर्धेत संपलेले असतील मला वाटतं माणूस ती घ्यायला हरकत नाही राईस मम्मी घेणार या बकेट मध्ये बॉल टाकणे बकेट मध्ये बॉल टाकणे याच्यामध्ये सगळ्यात छोटा खेळाडू ईशान पाटील हजर झालेला आहे
ईशान पाटील सगळ्यात छोटा खेळाडू झालेला आहे. बाकी अजून काही टाकलंय नाही ह्याच्यामध्ये नाचणीचं पीठ रात्री भिजत ठेवलेलं आहे सकाळी सोडा टाकलेला आहे मिक्स करून आणि थोडी मोहरीची फोडणी दिली आहे. चला पुढे. अच्छा आणि पालक पालक ह्याच्यामध्ये टाकले पालक टाकलं ग्रेव्ही करून थोडंसं शिजवून ग्रेव्ही करून एक मिलियन झाले आहे बॅटर या बाकीच्याला इडलीचं बॅटर फक्त त्यात पाणी टाकलेलं आहे. त्यांची अशी अपेक्षा आहे की परत एकदा बघूया. मेथीची चीज पराठे बनवले आहे कॉमनच मॅटर आहे याला फक्त चीज मध्ये आणि कमी तेलामध्ये रोस्ट केले एक छोटा खेळ लागून त्यामुळे हेल्दी पौष्टिक आहे कमी पण नाही. एक नंबर. हा आपल्या सुके चटणी त्याच्यासोबत खाऊ गाड्या बघा फक्त गव्हाच्या गहू आणि थोडं चण्याचं चला परत एक राऊंड होणार आहे. परत एक राऊंड लाईन मध्ये उभं राहायचं सगळ्यांनी. चला चला मगाची ज्यांचे नावं दिली ती सुटतात. आता ऐका आता हा जो आता गम फिनिशिंग परत एक चालू होणार आहे की सेकंड मध्ये बॉल टाकणे त्याचा सेकंड राऊंड आहे. त्याच्यामध्ये जे मगाची लाईन मध्ये होते त्यांनी ह्या लाईन मध्ये नावं असतो वगैरे त्याच्यानंतर नया सुतार आबा आठवले ईशान पाटील नील पडवळ नील राणे विहार पाटील धुळे कांबळे विहार साळवी वेदांती खुशार. चला पिलेश सुतारचे तिन्ही ट्रान्सफर केलेले आहेत. पुढे होळीमध्ये जर पुरणपोळी नसेल काय होळीचा सण हा पूर्ण पुरणपोळी असते आपलं पारंपरिक ताट आहे पोळी आहे कटाची आमटी भात भजी आणि डाळ आपण शिजवून घ्यायची तेल टाकायचं टाकून शिजवून घ्यायची तिच्या पाणी बाजूला टाकायचं त्या डाळीमध्ये मग टाकायचं त्यामध्ये वेलची पावडर टाकून मिक्स करायचं ते बाजूला ठेवायचं पीठ कसं करायचं गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं आपलं पुरण टाकायचं आणि गोल लाटून घ्यायचं पाण्यामध्ये गुळ टाकायचं म्हणजे घालायचं ते त्यामध्ये वेलची पूड आणि दूध सिंपल धुवून घ्यायचा थोडं मीठ टाकायचं शिजवून घ्यायचं कांद्याची भजी आहे खेकडा भजी बोलतात त्यांना कांदा उभा कापायचा मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं मस्त असा कार्यक्रम चालू आहे आणि तिथे जजिंग चालू आहे तिथे मुलांचे खेळ वगैरे पण चालू केलेले आहेत बकेट मध्ये बॉल टाकणे बास्केटबॉल छान असं चालू आहे कार्यक्रम बघूया तिथे जजिंग सगळं आज चालू आहे आता इकडून दुसरी लाईन आणि आप्याच्या भांड्यांमध्ये हे केलेलं आहे नाही डीप फ्राय नाही आणि हे व्हेज कबाब पिझ्झा बाईट्स म्हणजे मुलांना कसं मैदा नको काही नको मग ते मुगाच्या डाळीचा केलेलं आहे आणि त्याला आप्या भांड्यामध्ये हे केलंय आणि हे व्हेज कबाब आपले सोयाबीन पनीर आहे त्याच्यामध्ये काबुली मसाले आपले तीळ सफेद टेस्ट करा हा सगळे आणि हे पेरू पुदिना याची चटणी आहे त्याच्याबरोबर एक काम केलेलं आहे जरा प्रियांश दुसरा काम निशांत तुला आहे निशांत केलं आहे पहिला काम आणि ही पट्टी समोसा माहिती टाकायचं व्हेज टाका रेडी
नाही घरी बनवली असं करू हा हा हे पण आलू पराठा आहे बघा ना टेस्ट करून बघा टेस्ट करून हजार आहे बघ टेस्ट करून बघ कबाब आहे घ्या 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 ना अरे घे हे घे याची चटणी घे ही जरा टेस्टी आहे आणि त्याला ही चटणी बघा स्पेशल घरी बनवली काय टाकलं याच्यात त्याच्यामध्ये आणि मटण थोडस वाटलं मटण पीठ आणि गहू पीठ काय केलं बकेटचं मागे राहायचं बकेटचं मागे राहायचं सुद्धा सगळं फ्रूट कस्टर्ड मिल्क आणि सगळे फ्रूट मँगो आणि मँगोचं पण घातलं. हा मँगो फ्लेवर नाही घातला बाकी सगळे फ्रुट्स घातले सगळे फ्रूट आणि मिल्क मध्ये हे नाव आहे सगळे मँगो घातले फ्लेवरच घातला हा बघा ना हा टेस्ट करून बघ चपाती रोल आहे अच्छा व्हेज रोल व्हेज बघा ना बघा आणि ही चटणी लाल मिरची लाल मध्ये मिरची काय स्टफिंग आहे ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स व्हेजिटेबल घातले म्हणजे कोबी वगैरे सगळी घातली कोबी नंतर गाजर गाजर. शिमला मिरची सगळं सगळं. आणि ही आहे ना चटणी ही लाल मिरचीची चटणी मध्ये व्हेजिटेबल्स भाजी बनवली आणि ते चपातीवर लावून मी वेगळं काय तुमचं एका आणि त्यांच्या हातातली आणि कला म्हणजे आज इथे परीक्षक करतात या स्पर्धेसाठी नोंदणी केलेली आहे मला वाटते कमीत कमी 30च्या वरती महिलांनी भाग घेतलेला आहे या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी सोयाबीन चिली त्याच्या सॉस टॅमॅटो सॉस घेतला आणि म्हणजे शरीराला हानी करतो घेतलं की आणि मग असं सगळ्यात महत्वाची आणि आणि
लाडू नाही भेटले मेथीचे लाडू मेथीचे. काय काय टाकलं मी? खोबरा घेतला ओला घेतला ओला नाही आपला असतो. आणि, रवा घेतला खजूर तो घेतलाय म्हणजे मेथीचे हलीम घेतले थोडेसे शो साठी घेतले मेथी कमी आहे का केला तर गुळ आहे रवा घेऊन केले आंब्याची पोळी पण हे मैद्याचं आहे आणि नाही मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स आहे. फक्त आंबा हे पूर्णामध्ये आंब्याचं हे टाकलंय का? म्हणजे पुरण आंबा आणि रवा घेऊन रव्याचं आहे. आणि आंब्याचा एक शिजवून घेतला आपण मँगो शिरा करून तो त्याच्यामध्ये टाकतो. नाही बोलू शकत मस्करी नको हे काय स्पीकर आहे ना अरे बापरे प्रोग्राम बद्दल बोला भानुजी. अतिशय छान अतिशय छान. एक नंबर प्रोग्राम नंबर राऊत आणि परिवार आणि कचेरी ग्रुप कचेरी ग्रुप सहकार्य कचेरी ग्रुप अरे तू घेतोयस का